विधानसभांच्या निवडणुकांना 100 पेक्षा कमी दिवसांचा कालावधी बाकी असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मागच्या 3 दिवसांपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत। उद्धव ठाकरे यांचा दौरा हा कौटुंबिक दौरा आहे असं जरी त्यांच्याकडून आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने जरी सांगितलं गेलेलं असलं तरी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यातील नेमकं या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात त्यांना नेमकं काय काय फलित साधलं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रमोद जगताप आणि सकाळ माध्यम समूहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच सहकुटुंब राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीला 2 महिने झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आहे। विधानसभेच्या निवडणुका पुढच्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहे। राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत अशी घोषणा राज्यातील सगळ्याच नेत्यांनी केली जात असताना उद्धव ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात अनेक नेत्यांनी त्यांनी काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, सोबतच काही नेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या। असं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामधील नेमकं 3 महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। पहिली जर गोष्ट बघितली आपण तर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा कौटुंबिक भेटीगाठींसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। हे यासाठी की उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचं सहकुटुंब आहे, म्हणजे रश्मी ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, हे सगळं सहकुटुंब या दौऱ्यामध्ये आलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची भेट असेल, सोनिया गांधी यांची भेट असेल किंवा सुनीता केजरीवाल जे अरविंद केजरीवाल यांची पत्नी आहेत त्यांची भेट असेल, या सगळ्यांच्या भेटीगाठी घेताना उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांचं सगळं कुटुंब असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। खरं तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं केजरीवाल यांच्या घरी गेले, खरं तर अरविंद केजरीवाल हे जरी जेलमध्ये असले तरी सुनीता केजरीवाल यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। मागच्या वेळी देखील जेव्हा उद्धव ठाकरे राजधानी नवी दिल्लीमध्ये आले होते तेव्हा देखील त्यांच्यासोबत त्यांचं सहकुटुंब असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्यावेळी देखील त्यांनी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली होती। आज देखील त्यांनी सकाळी सुनीता केजरीवाल यांची सहकुटुंब भेट घेतलेली आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं आपण तर या कौटुंबिक भेटीगाठीमध्ये जिव्हाळा जो आहे तो एक प्रकारे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा राजकीय जरी आपण सोबत असलो तरी कौटुंबिक देखील आपली नाती आहेत आणि ती नाती पुढच्या काळामध्ये देखील अशीच राहिली पाहिजेत अशा पद्धतीचा एक मेसेज या कौटुंबिक भेटीगाठीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केल्याचं आपल्याला बघायला मिळते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर विधानसभेच्या निवडणुका पुढच्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत। असं असताना जागा वाटपासंदर्भात ज्याची चर्चा आहे ती चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। महाराष्ट्रामधील महत्त्वाचे नेते आहेत तिन्ही पक्षांचे, ते जागा वाटपासंदर्भात जरी चर्चा करत असले तरी उद्धव ठाकरे यांनी राजधानी नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील किंवा के.सी. वेणुगोपाल हे 3ही प्रमुख नेते आहेत काँग्रेसचे वरिष्ठ लेवलचे, त्या 3 नेत्यांची भेट घेतलेली हे अत्यंत महत्त्वाचं मानले जात आहे। आपण वारंवार महाराष्ट्रामध्ये बघितलं तर शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत ते उद्धव ठाकरे जे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आहेत आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, यांच्यासोबत जरी त्यांच्या भेटीगाठी होत असल्या तरी काँग्रेसकडनं वारंवार हेच सांगितलं जात असतं की जरी इथं चर्चा झाली तरी आमचा अंतिम निर्णय हा हायकमांड सोबत आहे, आमचा हायकमांड दिल्लीला आहे, त्यामुळे आम्हाला दिल्लीला हायकमांड सोबत या सगळ्या अनुषंगाने चर्चा करावी लागेल। असं असताना उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये आल्याच्या नंतर काँग्रेसच्या थेट हायकमांडशी भेट घेतलेली आहे ती भेट देखील महत्त्वाची मानली जाते। जागा वाटपाच्या अनुषंगाने त्यांची चर्चा झाली अशी माहिती, आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरेंचं हेच मत होतं काल त्यांच्या भेटीदरम्यान की विधानसभेच्या निवडणुकींच्या अनुषंगाने पुढच्या महिन्याभरामध्ये आपण जागा ज्या आहेत त्या लवकर निश्चित केला पाहिजे। जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे तो देखील आपण निश्चित केला पाहिजे, आणि जी माहिती मिळते त्या माहितीनुसार पुढच्या महिनाभरामध्ये 10 सप्टेंबरच्या आतमध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होऊ शकतो। त्यामुळं ही जागा वाटपाच्या अनुषंगानं दुसरा मुद्दा मी जसं म्हटलं तरी जागा वाटपाच्या अनुषंगानं ही भेट महत्त्वाची मानली जाते। शेवटचा आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही जरी निवडणुकीला सामोरं जात असलो असं सांगितलं जात असलं तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे हे अद्यापपर्यंत ठरलं गेलेलं नाहीये। त्यामुळं त्या अनुषंगाने ह्या भेटीमध्ये काही चर्चा झाली का किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे प्रोजेक्ट करू पाहतात काही बघणं महत्त्वाचं असणार आहे। 2.5 वर्ष जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळलेली होती। सगळ्या नेत्यांकडून असं वारंवार सांगितलं जातं की उद्धव ठाकरेंनी त्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं, त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या 2.5 वर्षाच्या काळामधील जर काम बघता उद्धव ठाकरेच पुन्हा महाविकास आघाडीचा चेहरा असतील की काय हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। काल उद्धव ठाकरेंची जेव्हा पत्रकार परिषद होती तेव्हा त्यांना पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला होता की 2.5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जसं काम केलं ते बघता आगामी काळामधील देखील तुम्हीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असाल का, असा प्रश्न जेव्हा विचारला
तेव्हा उद्धव ठाकरेंनी दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे असं म्हणाले, जर तुम्ही म्हणत असाल मी 2.5 वर्षाच्या काळात चांगलं काम केलं तर निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। मी 2.5 वर्षाच्या काळात चांगलं काम केलं असं तुम्ही म्हणत असाल, तुम्ही म्हणजे महाविकास आघाडीचे जे इतर सहकारी आहेत, जर तुम्ही असं म्हणत असाल की 2.5 वर्षाच्या काळात माझं काम चांगलं होतं तर मुख्यमंत्री पद पुन्हा माझ्याकडे द्यायचं की काय, हे तुम्हाला निर्णय घ्यायचं। हे उद्धव ठाकरे यांचं विधान खूप महत्त्वाचं आणि बोलकं आहे। त्यामुळं आगामी काळामधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे असू शकतात का, अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे। किंवा प्रेशर प्रॅक्टिस पद्धतीनं शिवसेनाच राज्यामध्ये मोठा भाऊ असेल का काय, अशा पद्धतीचे उद्धव ठाकरे यांच्याकडनं या दौऱ्यांच्या माध्यमातून एक मेसेज दिला जातोय का काय, हे देखील महत्त्वाचं असणार आहे। उद्धव ठाकरेंच्या 3 दिवसांच्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत। पहिल्या दिवशी आपण जर बघितलं तर काँग्रेसचे रमेश चेन्नीतला, जितेंद्र आव्हाड असतील यांनी त्यांची भेट घेतली, पण दुसरा दिवस जो कालचा दिवस होता उद्धव ठाकरेंचा तो खूप महत्त्वाचा होता। काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग असतील, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग असतील, समाजवादी पक्षाचे नेते आदित्य यादव असतील, टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन असतील, यांची भेट जी आहे ती खूप महत्त्वाची होती। शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे या दोन्ही नेत्यांसोबत त्यांच्या सायंकाळी जरी भेटी झालेल्या असल्या तरी त्यापूर्वी शिवसेनेचे सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम या दोन्ही सांगलीच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केलेली आहे। सांगलीच्या जागेवरनं जे रणकंद झालं होतं किंवा जो तिढा निर्माण झालेला होता तो सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेला होता। त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या 2 नेत्यांसोबत अर्धा तास भेट खूप महत्त्वाची मानली जाते। सांगलीच्या जागेचा तिढा मिटलाय असं जरी त्यांच्याकडनं सांगितलं गेलं असलं तरी आगामी काळामध्ये सांगलीच्या जागेवरनं झालेले हे मतभेद दूर होतात का, हे विधानसभेला आपल्याला बघायला मिळणार आहे। सगळ्यात शेवटचा मुद्दा, आजचा 3रा दिवस जरी उद्धव ठाकरेंचा दौऱ्याचा होता तर या दौऱ्यात त्यांनी सकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सहकुटुंब भेट घेतलेली आहे। सकाळी उद्धव ठाकरे यांनी जगदीप धनखड यांची 9-9:30च्या दरम्यान भेट घेतली आणि नाश्त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब जगदीप धनखड यांच्याकडे गेलं होतं। आमचे कौटुंबिक संबंध होते असं संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडनं सांगितलं गेलं होतं आणि म्हणूनच ही भेट होती असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर सुनीता केजरीवाल ज्या आम आदमी पक्षाच्या नेत्या आहेत आणि अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आहेत त्यांची देखील त्यांनी भेट घेतली। कपिल सिब्बल यांची देखील उद्धव ठाकरेंनी काहीच वेळापूर्वी भेट घेतली। कपिल सिब्बल हे शिवसेनेच्या केसमध्ये त्यांनी त्यांची बाजू मांडलेली होती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल अद्यापर्यंत सुप्रीम कोर्टानं दिलेला नाहीये। आमदार अपात्रते प्रकरणी देखील सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला नाही। त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं कपिल सिब्बल यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची काय चर्चा होते बघणं महत्त्वाचं आहे। आणि सोनिया गांधी यांची भेट सहकुटुंब उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या परिवाराने घेतली। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामधून नेमकं काय फलित होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांचा हा 3 दिवसीय दौरा खूप महत्त्वाचा मानला जातोय।